तर काल आपण धम्मचक्र प्रवर्तन सूत्र अब्रप्टली म्हणजे एकाएकीच आपण ते अ, बंद केल्यासारखं दाखवलं. म्हणजे कारण त्याचा जो उत्तरार्ध होता तो उत्तरार्ध कशा प्रकारचा होता हे मी काल वाचून दाखवलं. आणि त्याच्यावर खूप चर्चा करण्याची म्हणजे आवश्यकता मला तरी वाटली नाही. कारण त्याविषयीचं ज्ञान मला नाही. त्या देवलोकांविषयीचं ज्ञान माझ्याकडे नाही. जे काही 10-12 देवलोक दाखवले त्याचं ज्ञान माझ्याकडे नाही. तुमच्याकडे कोणाकडे असेल तर त्यांनी मला सांगावं का त्या देवांचा अर्थ काय होतो. अं, नाहीतर मग थोडस उपरोधिकपणे मला असंही म्हणावं लागेल की थोडस आपण एखाद्या देवा ब्राह्मणालाच विचारावं लागेल ते त्या देवांचा अर्थ काय. तर तुम्हाला जर काही संदर्भ सापडले तर नक्कीच सांगा मला की ह्या देवांचा काय अर्थ आहे. मला ते माझ्याकडे ते ज्ञान नसल्यामुळे तो विषय मी तिथेच अब्रप्टली संपवला. परंतु सूत्राचा जो मुख्य विषय आहे, चार आर्य सत्य, अष्टांग मार्ग आणि कौंडिन्याला झालेली प्राप्ती, पंचवर्गीयातले जे कौंडिन्य, वप्पा, महानाम, बद्री आणि अश्वजित हे जे पंचवर्गीय परिव्राजक होते ते भिक्षू नव्हते तेव्हा. हे पण आपण लक्षात घेऊ. ते पंचवर्गीय भिक्षूंना दिलेली शिकवण असं म्हटलं जातं. ती पंचवर्गीय भिक्षूंना नाही ती शिकवण दिली, ती परिव्राजकांना. म्हणजे ते साधूच होते. ते अजून ते भिक्षू ते बुद्धांचे शिष्य झालेले नव्हते. आणि तेव्हा संघ पण स्थापन झाला नव्हता. हे पण आपण लक्षात घेऊ. संघ कार्तिक पौर्णिमेला स्थापन झाला, 60 लोकांना घेऊन. 60 लोक जेव्हा अर्हत झाले तेव्हा तो संघ स्थापन झालेला आहे कार्तिक पौर्णिमेला. तेव्हाला ती ही संज्ञा नव्हती. अं, बुद्ध आणि त्यांचे भिक्खू शिष्य असं अशी ती संज्ञा नव्हती. तर तेव्हा ते परिव्राजकच होते आणि म्हणजे साधू संन्यासीच होते, तपस्वीच होते. आणि त्या तपस्व्यांना जे बुद्धांचे पूर्वीचे सिद्धार्थ गौतम बुद्ध ते तपश्चर्या करत असताना त्यांचे साथीदार होते. आणि त्यांच्याशी ते बोललेले आहेत म्हणून 5 परिव्राजकांना ते तो उपदेश दिलेला आहे. त्यातल्या कौंडिन्याला आधी सापडलं, समजलं. आणि तिथं त्या सूत्राचा शेवट झालेला आहे माझ्या मते. तिथं त्या सूत्राचा शेवट झाला आणि तो शेवट आपण प्रॉपरली केलेला आहे. आणि कौंडिन्याला अज्ञात कौंडिन्य, अज्ञात कौंडिन्य, कौंडिन्यो, पालीमध्ये अज्ञात कौंडिन्यो असं का म्हटलं, हा एक थोडासा माझ्या जो पुढे प्रश्न आहे. त्याला अज्ञात का म्हटलं, उलट त्याला तो ज्ञात झाला त्याला ते. तर अज्ञातचा अर्थ आणखीन काही वेगळा आहे का, किंवा तो आधी अज्ञात होता नंतर मग तो ज्ञात झालं वगैरे असं काय आहे का. तर तो एक प्रश्न माझ्या पुढे, त्याला माझ्याकडे काही उत्तर नाही. पण ते ग्रंथात तसं आलेलं आहे आणि ते सगळीकडे ते वाचनही तसंच केलं जातं सगळीकडे, सगळ्या जगभरातल्या याच्यामध्ये. तेही कोणाला तरी विचारावं लागेल. पण आपण सूत्र प्रॉपरली पूर्ण केलेलं आहे. पण ते सूत्र आपण पूर्ण केलेलं असलं तरी आपला अष्टांग मार्गाचा विषय संपलेला नाही. आणि त्याच्याविषयीची जी काही चर्चा आहे, त्याच्याविषयीचा जो अभ्यास आहे आणि त्याच्याविषयीचे जे चिंतन आहे ते आपलं पुढं कंटिन्यू चालू राहणार आहे. उदाहरणार्थ, अष्टांग मार्गाचं जे 7वं अंग आहे सती, हा तर आपला मुख्य विषय आहे. सती जागृती हा तर आपला मुख्य विषय आहे आणि तो कधी संपणार नाही. जागृतीचा विषय कधीच संपणार नाही. त्याच्यामुळे अष्टांग मार्गाचा विषय कधी संपणार नाही. जागृतीची पातळी आपली जसजशी उंचावत जाईल किंवा सखोल होत जाईल तशी आपली दृष्टी सुद्धा सम्यक बनत जाणार आहे. आपली आपला संकल्प सुद्धा
सम्यक बनत जाणार आहे. आपली वाचा सुद्धा सम्यक बनत जाणार आहे. आपली आपलं कर्मांत म्हणजे आपले जी काही कायिक आचरण आहे, म्हणजे शिलाचरण आहे, कायेच्या पातळीवर कर्मांत. कर्मांत हा जो शब्द आहे, कर्म आणि अंत म्हणजे एंड ऍक्शन. तर एंड ऍक्शन कुठं असते? कायेच्या पातळीवर असते. म्हणजे आपण त्याला आचरण म्हणतो, प्रॅक्टिस म्हणतो. परंतु एंड ऍक्शन ही याच्यात पण येते, वाणीमध्ये पण येते. पण वाणीच्या पुढं कायेच्या पातळीवर आहे आणखी. आता वाणी ही काया आणि चित्त मन यांना जोडणारा दुवा आहे. आपली जी वाणी आणि आपले जे शब्द असतात, हे शब्द हे शब्द बोलताना आपल्याला कशाची हालचाल होते? तर कायेतल्या काही अवयवांची हालचाल होते. म्हणजे जिभेची हालचाल होते, ओठांची हालचाल होते, आपल्या स्वरयंत्राची हालचाल होते, आपल्या फुफ्फुसाची हालचाल होते, पोटाची हालचाल होते शब्द बोलताना. अनापान मध्ये ते शब्द आहेत आणि ते शब्द अ, मनातून येतात. मनातल्या ज्या संज्ञा आहेत किंवा चित्तातले जे इमोशन्स आहेत, मनातले जे संज्ञा किंवा विचार आहेत, मनोधम्म जे आहेत, हे मनोधम्म वाणीतून म्हणजे कायेच्या एका भागातून व्यक्त होतात. आणि त्याच्या पुढे जाऊन शारीरिक कृती घडते. म्हणजे समजा आपण प्राणातिपात करत असलो, म्हणजे प्राणीमात्राची हिंसा करत असलो, तर ती आपण शारीरिक पातळीवर करतो. हिंसा, मारणं, हिंसा करणं, ते ही शारीरिक पातळीवर येते. परंतु एखाद्याला आपण शिवीगाळ करून पण एखाद्याला त्याची हिंसा करू शकतो, म्हणजे माणसाच्या बाबतीत. आता प्राण्यांना ती भाषा कळत नाही, तरी सुद्धा प्राणी घाबरतात, नाही का? आता समजा एखादा गुराखी जर त्याच्या जनावरावर ओरडला, तर तो बिचकतो जनावर. म्हणजे त्याचा अर्थ त्याची त्याची वाणी त्या जनावरावर परिणाम करते, त्याचा आवाज, ध्वनी त्या जनावरावर परिणाम करतो. आणि माणसाला शिवीगाळ कळते, मग तो माणूस हा जास्त दुखावला जातो. आणि मारहाण केल्याने आणखीन दुखावला जातो. तर म्हणजे हे क्रम आपण आता लक्षात घेऊ. मन, वाणी आणि शारीरिक कृती. मन, वाणी आणि शारीरिक कृती. आपण काया वाचा मन असा शब्द प्रयोग करतो, पण काया शेवटी येते, म्हणजे कृतीच्या बाबतीत. तर आपली सती साधना जसजशी सखोल होत जाईल, तसतसे आपले एंड ऍक्शन म्हणजे कर्मांत हे पण आपले बदलत जाणार, सम्यक होत जाणार. जसजशी आपली जागृतीची पातळी सखोल होत जाईल, तसतशी आपली लाईफस्टाईल बदलणार, आपली आजीविका बदलणार, आपली जीवनशैली बदलणार. आपण जे पूर्वीसारखं वागत होतो, करत होतो, राहत होतो, बोलत होतो, आपले जे पूर्वीचे इंटरेस्ट होते, आपले जे पूर्वीची मित्रमंडळी होती, पूर्वीच्या ज्या गप्पा होत्या, पूर्वीचे जे काही आपलं सारखं टीव्ही पाहणं असेल किंवा मोबाईलमध्ये खेळत बसणं असेल किंवा काही वाचत बसणं असेल, है ना? आता काही लोकांना तास तास 2-2 तास पेपर वाचायची काही नसतं कधी कधी त्याच्यामध्ये, पण ते टाइमपास म्हणून वाचत बसायची एक सवय आहे काही लोकांना. किंवा जी पुस्तकातून काही घेण्यासारखं नाही, अशा पुस्तकांचा अ, अभ्यास करत बसण्याची, वाचत बसण्याची सवय आहे. काहींना उगीच गप्पा मारण्याची सवय आहे. तर गप्पा मारणं, आता माणूस सहज म्हणतो मी गप्पा मारतो आपण, परंतु त्याच्यामध्ये बरंच वाणीच्या पातळीवरच्या शिलाचा भंग होतो.
विशेषतः संप फलाप वाचा. संप फलाप वाचा म्हणजे व्यर्थ बडबड. व्यर्थ बडबड किंवा काही गप्पांमध्ये आपण चेष्टा मस्करीमध्ये कधी कधी फरुस्स वाचा येते, म्हणजे कठोर बोलणं असतं, म्हणजे इन्सल्ट करणं असतं किंवा पिसून वाचा असते, निंदा करणं असं. त्या गप्पांमध्ये अनेक गोष्टींचे शिलांचा भंग होतो, म्हणून फालतू गप्पा ज्याला म्हणतात ना, फाजील गप्पा, त्या फाजील गप्पा आपण करणार नाहीत जर आपली जागृतीची पातळी उंचावली तर. आणि आपल्यापैकी काही लोकांचा तो अनुभव, आणि मी पाहतो तो माझा व्यक्तिगत संपर्क आहे लोकांशी, त्याच्यातून ते लोक बोलतात. आता ह्या जुन्या त्या लोकांमध्ये जास्त मी मिसळत नाही, आता मला इंटरेस्ट नाही राहिला, असं आता काही मित्र बोलतात मला, सांगतात. आमचे जे पूर्वीचे जे काही अं, अं, काय म्हणतात ज्याला आता, तुकार, असं लोक म्हणा, किंवा काही अं, काम नसलेले कार्यकर्ते, तर आता आम्ही त्यांच्याशी माझा संपर्क राहिला नाही, असं काही मित्र मला म्हणतात. म्हणजे हा बदल आहे, आपल्या आजीविकेमधला बदल आहे, लाईफस्टाईल मधला बदल आहे. आपण कुठेही वेळ घालवत नाही, आपण कशाचा विचार करत बसत नाही, कुठे आपण आपली शक्ती खर्च करत नाही, वेळ खर्च करत नाही. तर हा आपल्या जागृतीचा परिणाम आहे, सतीच्या प्रॅक्टिसचा परिणाम आहे, समज येत जाते, ही दृष्टी पण आहे याच्यामध्ये. सगळंच येतं याच्यामध्ये. जागृती आली का दृष्टीपासून, संकल्पापासून, वाणीपासून, कर्मांतापासून, आजीविकेपासून सगळ्या गोष्टी बदलत 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 आपलं अख्खं जीवन बदलू शकतं. आपले व्यायाम म्हणजे आपले परिश्रम, व्यायाम म्हणजे प्रयत्न, किंवा जे आपण कधी कधी आपला हेतू चांगला असतो परंतु व्यायाम बरोबर नसतो, म्हणजे प्रयत्न बरोबर नसतात. अं, म्हणजे एखादी गोष्ट पूर्ण कळालेली नसेल तर आपले प्रयत्न पण ते चुकीचे असतात. पण जसजशी आपली जागृतीची पातळी आपल्याला सती जसजशी व्यापक होत जाते, म्हणजे कायेत उतरून आपल्या जाणीवा, चित्त आणि मनोधम्म, हे संपूर्ण जे अंग आहेत आपले जीवनाचे, हे चारही अंग जसजसे आलोकामध्ये येतात, प्रकाशामध्ये येतात, तसं अंतरंग आपला बदलतं. अंतरंग बदललं की सगळं, कृती बदलते, वाणी बदलते, सगळंच बदलतं, आणि प्रयत्न पण बदलतात आपले. एवढा मोठा हा सतीचा परिणाम आहे. म्हणून सतीचं अंग जरी शेवटी असलं अष्टांग मार्गामध्ये, शेवटी म्हणजे सेकंड लास्ट म्हणजे सातवा अंग जरी असलं, समाधी हा एंड प्रोडक्ट आहे. समाधी हा परिणाम आहे. समाधी समाधी म्हणजे निब्बाणच आहे. समाधी म्हणजे बुद्धत्व आहे. समाधी म्हणजे सगळं विखुरलेलं अस्तित्व, सगळं आपलं बॉडी माइंड ज्याला आपण म्हणतो, किंवा हे चार खंड जे आहेत, आपली काया म्हणजे वर्तन, आपल्या आपल्या जाणीवा म्हणजे वेदना, आपल्या इमोशन्स म्हणजे चित्त, म्हणजे इच्छा, आकांक्षा, तृष्णा, ज्या दुःखाचं मूळ आहे मुख्य, ते चित्त, आणि आपले मनोधम्म म्हणजे विचार प्रक्रिया, आपली इंद्रियांचे विषय, या सगळ्या पातळीवर बदल होत जातात सगळं. आणि यातला विस्कळीतपणा जो आहे, हा विस्कळीतपणा कमी कमी होत होत जी एकत्रित अवस्था येते, एक एक बनतो आपण. जे आपलं व्यक्तिमत्व अनेक गोष्टीमध्ये विखुरलेलं असतं, ते आपण एक बनतो. एक, आता आपण एक नाही, आता आपण एकामध्ये अनेक आहोत. तर इथं अनेकातून एक होतं, म्हणजे एक दिशा येते, जीवनाला दिशा येते. आणि दुसरी गोष्ट कसं आहे, तिथं दुःखमुक्ती मिळाली एकदा का माणसाची अनावश्यक धडपड ही आपोआपच कमी होत जाते. आता काय, जसं आता बुद्धांचे जे शब्द आहेत, उदान, उदान म्हणजे उत्स्फूर्त शब्द. उदानचा अर्थ असा होतो, उदान म्हणजे असे शब्द की जे नॅचरली येतात, नैसर्गिक आपोआपच येतात.
उदान. तर ते बुद्धांना जेव्हा जेव्हा काही गोष्टी सापडल्या, तेव्हा आपोआपच ते मनातून असे काही शब्द आले, असे काही ते बोलले, तर त्याचा लोकांवर परिणाम झाला. जसं आता कौंडिन्यला समजलं. कौंडिन्यला समजलं. कौंडिन्याला समजलं की सगळे धर्म सभ्य धम्मा सभ्य संखारा अनिच्छाते, अनित्यतेचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये. त्याला सगळे जे जे धर्म उदय पावतात ते लयात जातात, हे सत्य त्याला समजलं. तर बुद्धांचं उदाहरण आहे. समजलं. समजलं. तर बुद्धांना स्वतः जेव्हा प्राप्ती झाली तेव्हा उदाहरण असं आलं की जे करायचं ते केलं, आता काही करायचं बाकी नाही. दुःख संपलं. बुद्ध झालो, दुःख संपलं, निर्वाण प्राप्ती झाली. आता धावपळ संपली, पळापळ संपली. जी आधी चालली होती, अनेक जाती संसार, संधा विसंग आणि अनिबिसंग, तृष्णेच्या शोधात, माराच्या शोधात, दुःख देणाऱ्या गोष्टीच्या शोधात जे अनेक जन्म धावत होतो म्हणे, ते आता संपलं. आता काही करायचं बाकी नाही. दुःखमुक्त झालो. तर ही काय अवस्था असेल? याला समाधी म्हटलेला आहे. सम इथं, इथं येणं. सम मीन्स विथ, इथं येणं. हे ही पस्तिको, या आणि पहा, असं जे पहिला त्या आधीचा जो संदेश असतो, या आणि पहा, या आणि पहा, तर ह्याचा एंड पॉइंट काय असेल? आलो आणि पाहिलं. आधी म्हणतात या आणि पहा, आणि सगळं काम झाल्यावर काय म्हणू आपण? आलो, पाहिलं. तर इथं आलो, समाधी. इथं, मराठीत पण इथं शब्द आहे. ग्रामीण भागामध्ये इथं शब्द वापरतात, इथं तिथं. आपण इथं तिथं शुद्ध भाषेत इथं तिथं म्हणतो, पण ग्रामीण भाषामध्ये इथं तिथं काही आणखीन त्याच्यात इड असं काहीतरी वेगवेगळे शब्द आहेत. पण इथं, इथं, हिअर, तर ती समाधीची अवस्था आहे. इथं याच्या पुढं काय काम राहतं? म्हणजे आता बुद्धाला काय काम होतं दुसरं? एकच काम राहिलं, जगातले दुःखी लोक शोधणे आणि त्यांना मुक्त करणे. ते सगळं एकट्याला शक्य नव्हतं, म्हणून मग तसे लोक तयार केले, तसे अर्हत तयार केले, किंवा त्यांना तसा मार्ग दाखवला की ते अर्हत झाले. आणि अर्हताला पण सांगितलं, आता तुम्ही एका जागी बसू नका. तरथ भिक्खवे चारिकं, बहुजन हिताय बहुजन सुखाय. एका जागी बसू नका. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी काय केलं, जे स्वतः प्राप्त केलं ते दुसऱ्यांना जणू काय त्यांनी शेअर केलं. त्यांना ते वाटलं. ते तो बोधी वाटली त्यांनी, त्यांचं त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलं त्यांनी ते ज्ञान. आणि विशेषतः ज्यांना समज होती त्यांच्यावर त्यांनी जास्त फोकस केला. त्यांना समजत होतं, म्हणून ते आधी बुद्ध झाल्याबरोबर निघाले, तर आधी त्यांच्या डोक्यात नाव कोणाचं आलं? आलार काला मुद्दक रामपुत्र. त्यांना समजेल म्हणे, कारण ते बरेच पुढे गेलेले आहे. म्हणजे ज्यांना समजेल त्यांच्यावर त्यांनी आधी फोकस केला. पंचवर्गीय भिक्षू, त्यांना समजेल, त्यांना माहिती होतं, त्यांना नुसती आशाच नव्हती, त्यांना खात्री असणार आहे का ते ऐकतील आणि त्यांना समजेल. आणि ते तसंच झालं बरोबर. त्यामुळे बुद्ध झाल्यानंतर काय काम राहतं? असे लोक शोधणं आणि त्यांना तयार करणं आणि पुढचा प्रचार चालू ठेवणं. म्हणून ते काम आपल्यापर्यंत आलं. आधी बाबासाहेबांपर्यंत आलं आणि बाबासाहेबांमुळे आपल्यापर्यंत आलं. ही परंपरा आहे.
काल ठरवल्याप्रमाणे बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांच्या धम्ममध्ये बुद्ध आणि त्यांच्या धम्ममध्ये जो दुसरा खंड आहे, त्याचे 7 खंड आहेत. सात, सात, 8 खंड आहेत. सा, कधी कधी छोटासा विसर पडतो. 8 खंड आहेत, 8. बुद्ध आणि त्यांच्या धम्माचे 8 खंड आहेत. त्या 8 खंडातल्या दुसऱ्या खंडामध्ये धम्मदीक्षेची मोहीम म्हणून जो काय म्हणतात, जो चॅप्टर आहे, जो जे प्रकरण आहे, धम्मदीक्षेची मोहीम हा हे प्रकरण नाही, दुसऱ्या खंडाचं नाव आहे. तर धम्मदीक्षेच्या मोहिमेमध्ये त्यांनी मग जो जे प्रचाराचं काम केलेलं आहे, त्याच्यामध्ये मग त्यांनी पंचवर्गीय भिक्षू, म्हणजे आधी आधी तर असं म्हटलेलं आहे की बुद्धांच्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली होती का हे जे ज्ञान आहे, हा जो बोध आहे, हे जे मला समजलेलं आहे, हे लोकांना सांगावं की सांगू नये, याच्याबद्दल त्यांच्या मनात शंका नाही म्हणतायत. तर त्यांनी त्याला काय शब्दप्रयोग केलाय, इंग्रजी मधला सांगतो हा. त्यांनी शब्दप्रयोग विषाद योग असाच केलेला आहे. म्हणजे त्यांनी हिंदी, तो जो मूळ शब्द आहे मराठी, तो तसाच ठेवलेला आहे. आणि त्यांना असं म्हटलेलं आहे की विषाद वाटला म्हणजे काय का, एक प्रकारचं काय मनुष्य काय करतो, एखादी अवघड गोष्ट, कठीण गोष्ट करण्याच्या अगोदर त्याच्यावर खूप विचार करतो. आता ही एवढी कठीण गोष्ट आहे आणि ही आता लोकांपर्यंत पोहोचवायची, तर आता एक कसं कसं सांगायचं लोकांना. काही तृष्णा आहे, तृष्णेमुळे दुःख निर्माण होतं, आणि मग बुद्ध तो मिळू शकतो, आपण दुःखातून मुक्त होऊ शकतो, हे कसं सांगायचं. हे म्हणजे आता हा प्रश्न भल्या भल्यांना पडतो. हा प्रश्न भला भल्यांना पडतो. हा प्रश्न बाबासाहेबांना पण पडलेला आहे. म्हणून बाबासाहेबांनी धर्मांतर कधी केलं, बुद्ध धम्म कधी स्वीकारला, सगळं आयुष्य गेल्यावर. शेवटी याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ हा पण होतो की एवढी इतकी कठीण गोष्ट आहे, आणि ती मला ज्या लोकांना सांगायची त्यांना समजेल का ते. याच्यामध्ये जर घाई केली आणि तडकाफडकी समजा बुद्ध धम्म स्वीकारला, आणि बाकीचे पण प्रश्न तसेच आहेत अजून, अस्पृश्यतेशी संबंधित, आर्थिक प्रश्न आहेत, सामाजिक प्रश्न आहेत, राजकीय प्रश्न आहेत, आणि त्याच्यातून म्हणजे अन्य अत्याचाराचे प्रश्न, आणि त्याच्यातून त्यांना बुद्ध धम्म सांगायचं, बुद्ध धम्माचं तत्वज्ञान सांगायचं. दुसरी गोष्ट, अजून लोक पूर्णपणे शिक्षित पण झाले नव्हते, शिक्षणाचा दर्जा पण तेवढा उंचावला नव्हता. अशा लोकांना बुद्ध समजावून सांगायचे, हा त्यांच्या पुढे फार मोठा प्रश्न असणार आहे त्यावेळेला. म्हणून त्यांनी खूप विचार केलेला आहे, खूप. म्हणजे जणू काय ते काम पुढं ढकलत 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 इतक्या पुढं ते न्यावं लागलं त्यांना, की शेवटी ते म्हणाले, आता बस, आता नाही, आता माझ्याकडे वेळ नाही, आता माझ्याकडे वेळ नाही, आता मला हे टाकूनच द्यायचंय, मला जुनं मला टाकूनच द्यायचंय, नवीन स्वीकारायचंय. कुणी नाही आलं तर मी जाईल, इथपर्यंत त्यांनी ते शब्द त्यांनी बोलून टाकले. कुणी नाही आलं तर मी एकटा जाईल. शेवटी त्यांना म्हणजे एक प्रकारे घाईच झालेली आहे. म्हणजे ते इलाज नव्हता.
एवढ्या 65 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्या एवढी इतकी कामं केली, तर ती घाई, ह्या कामात ती घाई होणारच होती. हे ग्रंथही घाईघाईत लिहिलेला आहे. म्हणून सुरुवातीची प्रकरणं मोठाली झाली आणि शेवटची प्रकरणं छोटी छोटी झाली. उरक उरकण्यासाठी. म्हणजे शेवटची प्रकरणं पूर्ण लिहिली नाहीत त्यांनी. पहिली प्रकरणं मोठमोठाली, पहिले खंड मोठमोठाले आहेत आणि दुसरे खंड छोटे छोटे आहेत. 6 डिसेंबरला गेले आणि 5 डिसेंबरच्या रात्री त्याची प्रस्तावना लिहिली या पुस्तकाची, इंग्रजीमधली. आणि ते पुस्तक, इंग्रजी पुस्तक, ते गेल्यानंतर 1 वर्षाने प्रकाशित झालं. म्हणजे इतक्या व्यस्ततेतून त्यांना त्याची तयारी करावी लागली. तर हा हे त्यांच्या दृष्टीने तो एक, म्हणजे तो विषादच आहे. म्हणजे तो एक काय म्हणणार की पटकन निर्णय घेणं एक धोक्याचं असतं. तसं बुद्धांच्या बाबतीत पण ते तसंच झालेलं असणार आहे. इतकी अवघड गोष्ट मला समजलेली आहे. म्हणजे लोकांना ती अशक्यच वाटणार आहे. ही गोष्ट लोकांना अशक्यच वाटणार आहे. एक भिक्षू आहेत, पण ते पुन्नाजी म्हणून, ते डॉक्टर डॉक्टर होते, मेडिकल डॉक्टर होते, वारले ते आता. पण ते पुन्हा श्रीलंकन भिक्षू होते आणि मेडिकल डॉक्टर होते. पण ते लहानपणीच भिक्षू पण झाले होते, कारण श्रीलंकेमध्ये ती परंपरा आहे. लहानपणी ते मुलांना भिक्षूच्या त्या मार्गावर, श्रामणेरच्या मार्गावर पाठवतात. तर नंतर त्यांनी मग मेडिकल ते काम सोडून त्यांनी मग बौद्ध धर्माचा सखोल अभ्यास केला, फिलॉसॉफीचा अभ्यास केला, तत्वज्ञानाचा अभ्यास केला त्यांनी, बौद्ध मानसशास्त्राचा अभ्यास केला, मेडिटेशनचा अभ्यास केला, अनेक गोष्टींचा अभ्यास करून त्यांनी त्यांनी ते तत्वज्ञानावरच मग अमेरिकेमध्ये त्यांनी बरेच वर्ष भाषणं दिलेली आहेत आणि विद्यापीठामध्ये पण शिकवलेलं आहे. तर त्यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे त्यांच्या अनुभवातली, की ते म्हणाले, काही पंडितांमध्ये मी बसलो होतो आणि मी त्या ठिकाणी एक असं बोलून गेलो मी, की ते म्हटले, बुद्ध हे चित्त विमुक्त झाले होते. म्हणजे इमोशन्स मधून, म्हणजे पाहिजे नकोच्या त्या द्वंद्वामधून, लोभ द्वेषाच्या द्वंद्वामधून, इमोशन्स मधून बुद्ध मुक्त झाले होते. तर ते म्हणाले, त्यातला एक जण माझ्याकडे पाहून हसला म्हणे. आता तो पंडितच होता, हसणारा पण. तर म्हणे तो माझ्याकडे पाहून हसला. तर म्हणे मी त्याला विचारलं, तू का हसतो? तर म्हणे काहीतरीच बोलता तुम्ही. म्हटले, म्हणे हे अशक्यच आहे. लोभ आणि द्वेषातून माणूस मोकळा होणं हे अशक्य आहे. तर असा लोकांचा गैरसमज असतो आणि अशी लोकांची धारणा असते. ते त्यांचा दोष नाही, ते त्यांचं अज्ञान आहे. आणि दुसरी गोष्ट, ही गोष्ट त्यांनी कधी करून पाहिलेली नसते. बुद्धाच्या मार्गाने ते कधी आलेले नसतात आणि त्यामुळे ती गोष्ट त्यांना अशक्यच वाटते. बहुतेक लोक कामसुखल्लिका अनुयोगो आणि अत्तकिलमथानुयोगो ह्या दोन टोकावरच जगत असतात. त्यांना मध्यम मार्ग आयुष्यात सापडत नाही आणि काहींना पिढ्यानं पिढ्या सापडत नाही, काही लोक. तर ते असेच जगत असतात. तर ही कठीण गोष्ट आहे. असं तर बुद्धांना तेच गोष्ट, प्राप्तीनंतर हीच गोष्ट बुद्धांना वाटलेली आहे का आता हे सांगू की सांगू नये लोकांना. परंतु ते असं प्रतिकात्मक अशी गोष्ट त्याच्यामध्ये सांगितलेली आहे, की त्यांच्यातला जो जी त्यांच्यातली जी मैत्री आहे, त्यांच्यातली जी करुणा आहे, याला पारंपरिक भाषेमध्ये ब्रह्मविहार म्हटलेला आहे. तर त्यांच्यातली जी करुणा, त्यांच्यातली जी मैत्री आहे, म्हणजे त्यांच्यातला जो ब्रह्मविहार आहे, तो ब्रह्म जागा झाला म्हणे. ब्रह्म सहमपती असा शब्दप्रयोग त्या ग्रंथात पण आलेला आहे. तर त्या ब्रह्मानं त्यांना जणू काय, म्हणजे त्यांच्या त्यांच्या मनानं त्यांना सांगितलं ते, की जरी ही कठीण असलं समजायला लोकांना,
तरी असे काही लोक आहेत जगामध्ये ज्यांना समजेल. अजून असं एक प्रतिकात्मक हे आलेलं आहे, अं, विश्लेषण आलेलं आहे की काही लोकांच्या डोळ्यामध्ये अं, कमी धूळ आहे. काही लोकांच्या काही लोक तर आंधळेच आहेत. काही लोकांच्या याच्यात जास्त धूळ आहे, पण काही लोकांच्या डोळ्यात कमी धूळ आहे. तेवढी साफ झाली तर त्यांना दिसेल म्हणे. ते त्यांना ते त्यांच्या मनानंच त्यांना सांगितलेलं आहे. त्या ब्रह्मसंपत्ती म्हणजे त्यांची मनो ब्रह्म, किंवा ज्याला आता ते लोक मनोदेवता म्हणतात. मनोदेवता म्हणजे मनातलीच अशी, त्याला नाव पण देता येत नाही. तर अशी विधायक अवस्था, अशी विधायक मनोवस्था, पॉझिटिव्ह मनोवस्था, प्रोग्रेसिव्ह मनोवस्था, क्लिअर मनोवस्था, सम्यक दृष्टी, त्याला सम्यक दृष्टी पण म्हणू शकतो. अशी सम्यक दृष्टी त्यांच्यामध्ये, किंवा असा त्या सम्यक दृष्टीतून असा सम्यक संकल्प निर्माण झाला की नाही, लोकांना सांगितलं पाहिजे, आणि मग ते बाहेर पडतात. त्याचं म्हणतात ते जेव्हा ही प्राप्ती झाली तर ते अजून एक 8-15 दिवस ते तिथंच बसून राहिले बुद्धगयेमध्ये, कुठे गेले नाही. हा, हे विचार करत, हे चिंतन करत तिथंच बसले. आता काय करायचं पुढं. पण हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं का नाही, कुणीतरी कुणीतरी असेल ज्यांना सांगावं, म्हणून मग त्यांच्या मनात ते ते दोन तपस्वी येतात पहिले, आलार कालामुद्दक रामपुत्र. नंतर पंचवर्गीय येतात. परंतु बाहेर पडल्यानंतर मध्ये तो नग्न साधू भेटतो आधी, उपक. उपक. हो. तो उपक भेटतो आणि मग आपण त्याच्यावर बोललेलो आहे, चर्चा केलेली आहे. तो म्हटला, झाला असशील बुद्ध, मला नाही ऐकायचं तू, मला माहिती आहे. आणि मग पुढे जाऊन ते आलार काला मुद्दक रामपुत्र ते तर वारले होते, गेले होते. हे समजलं त्यांना. मग पंचवर्गीयांकडे आल्यानंतर त्यांना जे ते सांगतात ते धम्मचक्र प्रवर्तन सूत्र आहे. धम्मचक्र प्रवर्तन सूत्रातून त्यांनी, बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथामध्ये अं, तशीच्या तशी माहिती टाकली नाही, हे पण आपण लक्षात घेण्यासारखं आहे. बाबासाहेबांनी त्या गोष्टी, त्यातले शब्द काही स्वतःच्या भाषेत मांडलेले आहेत. त्याचं कारण काय? आता आपण जर हे 10-12 देवलोक जर घेतले आणि ते तसंच्या तसं पुस्तकामध्ये समजा त्यांनी टाकलं असतं, तर काय झालं असतं? आधीच लोकांच्या मनामध्ये वाचताना शंका निर्माण झाल्या असत्या, का हे काय टाकलं बाबासाहेबांनी. बुद्धाचं ऐकलं, मग ह्या देवाला समजलं, त्यांनी मग त्या देवाला सांगितलं, त्याने त्या देवाला सांगितलं, असे 10-12 देव लोक, तर सगळे गोंधळ झाला असता. बाबासाहेबांनी, आता आपण जसं काल सगळं चर्चा टाळली, तर बाबासाहेबांनी पण तो उत्तरार्ध पूर्ण टाळलेला आहे. आणि मग जे लिहिलं, आता तुम्ही ते मी सगळं डिटेल वाचणार नाही, परंतु तुम्ही ते डिटेल वाचा, परत वाचा, म्हणजे परत परत वाचलं पाहिजे, हे एकदाच वाचून समजतच नाही. म्हणजे आता पंचवर्गीयांना सांगण्यासाठी ते जेव्हा सारनाथला येतात, मग त्यांनी, बाबासाहेबांनी त्याला त्याला पुढं म्हटलेलं आहे, बुद्धांचं पहिलं प्रवचन असं म्हणून ते टायटल दिलं. आणि मग त्यांनी ते बरेचसे शब्द त्या सुत्तातले सांगितले की जीवनाची अत्यंतिक दोन टोके आहेत. एक सुखोपभोगाचे टोक आणि दुसरं आत्मक्लेशाचे टोक. याच्यावर आपण चर्चा केलेली आहे. बाबासाहेबांनी त्याच त्यांच्या भाषेत विश्लेषण केलं, ते आपण लक्षात घेण्यासारखं आहे. एक म्हणतो म्हणजे एक टोक म्हणतं, खा प्या मजा करा, कारण उद्या आपण मरणारच आहोत. दुसरा म्हणतो, सर्व वासना मारून टाका, कारण त्या
पुनर्जन्माचे मूळ आहेत. तर ही दोन्ही टोकं माणसाला न शोभणारी आहेत. हे दोन्ही मार्ग माणसाला न शोभण्यासारखे आहेत, म्हणून बुद्धांनी ते नाकारले. बुद्धांना बुद्ध मध्यम मार्ग मानणारे होते, का तो मार्ग त्यांना सापडला, ज्याला मध्यमा पटिपदा म्हटलेला आहे, मध्यम मार्ग, जो उपभोगाचाही नाही आणि आत्मक्लेशाचाही नाही. मग त्यांनी मध्यम मार्गाचं काय, त्यांनी विश्लेषण पण केलेलं आहे, की मध्यम मार्ग बाबासाहेब आपल्या भाषेत केलेला आहे. आणि तो त्यांचा आणि परिव्राजकांचा जो संवाद आहे तो त्यांनी त्यांच्या भाषेत लिहिलेला आहे. माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्या, म्हणजे बुद्ध पंचवर्गीयांना म्हणतात, माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्या, जोपर्यंत तुमचे स्वत्व म्हणजे तुमचा सेल्फ, तुम्ही कार्यप्रवृत्त, तुमचे स्वत्व कार्यप्रवृत्त असते आणि त्याला ऐहिक आणि पारलौकिक भोगाची अभिलाषा असते, तोपर्यंत सर्व आत्मक्लेश व्यर्थच नाहीत काय. म्हणजे तुमच्या मनात तृष्णा आहेत आणि तुम्ही त्या तृष्णा मारण्यासाठी आत्मक्लेश करता. आता ते परिव्राजक तेच करत होते, कारण ते साधू संन्यासी होते, ते त्रासू देत होते स्वतःला. तर त्यांना तुम्ही असं करता असं नाही म्हटले, त्यांनी भाषा बदलली. त्यांनी त्यांनी असं म्हटलं की मनामध्ये तृष्णा असताना, इच्छा आकांक्षा जिवंत असताना तुम्ही आत्मक्लेश करून त्या मारायला पाहतात, तर हे सगळं व्यर्थ नाही काय. फार इंटरेस्टिंग शब्द प्रयोग आहे. तर ते पंचवर्गीय म्हणतात, आपण म्हणतात ते बरोबर आहे. जर तुम्ही आत्मक्लेशाच्या मार्गाने आपला कामाग्नी शांत करू शकत नाही, तर आत्मक्लेशाचे दरिद्री जीवन जगून आपण स्वतःला कसे काय जिंकू शकाल, पंचवर्गीयांना म्हणतात. त्यांनी उत्तर दिले, आपण म्हणतात ते बरोबर आहे. संवाद कसे सुंदर संवाद टाकले ते सुटसुटीत. एखादं 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 ड्रामा, एखादं नाटक किंवा एखादा चित्रपट कसा चालतो, तसे ते संवाद त्यांनी ते टाकलेले आहेत. जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय मिळवू शकाल, तेव्हाच फक्त तुम्ही कामतृष्णेपासून मुक्त होऊ शकाल. आता स्वतःवर विजय मिळवणं म्हणजे जागृत होणं आहे, स्वतःला समजून घेणं आहे. मग तुम्हाला ऐहिक सुखोपभोगाची इच्छा होणार नाही आणि नैसर्गिक गरजांच्या तृप्तीमुळे तुमच्यात मलिन विकार निर्माण होणार नाहीत. तुमच्या शारीरिक गरजेनुसार तुम्ही खा प्या. शारीरिक गरज जशी आहे तसं खायला आणि प्यायला काहीच हरकत नाही. हा मध्यम मार्ग आहे. सर्व प्रकारची विषयासक्ती उत्तेजक असते वगैरे वगैरे. मग त्याचं ते विश्लेषण आहे, ते ज्याने त्या प्रत्येकाने तो ग्रंथ चाळायचा आहे आणि पाहायचा आहे. मी फक्त मोजकेच मुद्दे या ठिकाणी घेतो. हे परिव्राजकांनो, ही गोष्ट समजून घ्यावी की ही दोन अत्यंतिक टोके अशी आहेत की माणसाने त्यांचा कधी अवलंब करू नये. एक टोक म्हणजे ज्या गोष्टींचे आकर्षण काम वासनेच्या तृष्णेमुळे होते, आणि दुसरा टोक म्हणजे तपश्चर्या, आत्मक्लेश या मार्गानं. ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत दुःखदायक आहेत, अयोग्य आहेत, हानिकारक आहेत. पालीमध्ये ते शब्द आलेले आहेत. जो ग्राम्य, काय काय त्यांनी शब्द प्रयोग केले. हेडवळ हेडवळ हा, खेडवळ. हा, खेडवळ, ग्राम्य आणि हीनोगम्मो, हीनोगम्मो, शब्दप्रयोग आपल्या लक्षात राहावेत म्हणून मी परत त्याचं हे करतो. हे उभो अंते म्हणजे दोन या टोकांनी जाऊ नये, कारण हे हे दुःखदायक आहेत, अनर्य आहेत. अनर्य म्हणजे श्रेष्ठ नाहीत, ते कनिष्ठ दर्जाचे आहेत. अनर्थ संहित आहेत, म्हणजे अनर्थ करणारे आहेत. तर बाबासाहेबांनी त्याचे तीन शब्द त्यांच्या भाषेत असे मांडलेले आहेत का हे दुःखदायक आहेत, अयोग्य आहेत आणि अं, दुःखदायक आहेत, अयोग्य आहेत आणि हानिकारक आहेत. इंटरेस्टिंग आहेत. म्हणजे सोप्या शब्दात त्यांनी ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग बुद्ध पुढे सांगतात की ही
मी अ, अ, मी जो मध्यम मार्ग सांगत आहे तो ध्यानात ठेवा. मी त्याच मार्गाची, मध्यम मार्गाची शिकवण देतो आहे, असं म्हणून त्यांनी ते सांगायला सुरुवात केली, मध्यम मार्ग. आणि मग पुढे चालून ते चार आर्य सत्य सांगितले. आणि त्याच्या आधी ते म्हणतात की अ, मनुष्य प्राणी दुःखात, दैन्यात, दारिद्र्यात राहत आहे. हे त्याचे हे त्यांचे एक दुसरं तत्व आहे सांगण्यातलं, की हे सगळं जग दुःखानं भरलेलं आहे. जगातून दुःख नाहीसे करणे हाच धम्माचा एकमेव उद्देश आहे. यापेक्षा धम्म दुसरे तिसरे काहीही नाही. दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखवणे हाच बुद्धांच्या धम्माचा पाया आहे. हे सगळं ऐकल्यानंतर त्या पंचवर्गीय भिक्षूंना ते स्वीकारावं लागलं. आणि मग अं, परिव्राजकांनी बुद्धांना विचारलं, म्हणजे आता ते बोलते झाले. ते आधी जे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते ते आता बोलायला लागले. मग त्यांनी त्यांनी बुद्धांना प्रश्न विचारला, दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि दुःख नाहीसे करणे हाच जर आपल्या धम्माचा पाया असेल, तर आपला धम्म दुःख कसे नाहीसे करतो ते सांगा. म्हणजे आता त्यांनी प्रश्न विचारला, बुद्धांनी सांगायला सुरुवात केली. आणि मग पुढचा जो आहे तो विशुद्धी मार्ग म्हणून बाबासाहेबांनी पुढच्या गोष्टी सांगायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतर मग विशुद्धी मार्गाच्या त्यातलं जे उपअंग जे आहे, दुसरा भाग आहे तो अष्टांगिक मार्ग, म्हणजे सदाचाराचा मार्ग, असं त्यांनी म्हटलेलं आहे. अष्टांगिक मार्ग म्हणजे काय? सदाचाराचा मार्ग, असं त्यांनी त्याला म्हटलेलं आहे. आणि मग सम्मादिट्ठी. आता बघा, सम्मादिट्ठीमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, की सम्यक दृष्टीचे महत्व समजण्याकरता भगवान बुद्ध परिव्राजकांना म्हणाले, परिव्राजक हो, जग ही एक अंधार कोठडी असून मनुष्य हा तिच्यातील एक कैदी आहे. हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. ही अंधार कोठडी गडद अंधाराने भरलेली आहे, ज्याला आपण अविद्या म्हणतो, अज्ञान म्हणतो, अजागृत अवस्था म्हणतो, नॉट नोईंग, अनकॉन्शियस माइंड म्हणतो. तर ही अंधार कोठडी गडद अंधाराने भरलेली आहे. अंधार इतका आहे की कैद्याला क्वचितच काही दिसू शकते. कैद्याला आपण कैदी आहोत हेही कळत नाही. आणि दीर्घकाल अंधारात राहिल्यामुळे मनुष्य केवळ अंधळा होऊन राहिलेला आहे, अंधळा बनलाय. का दिसतच नाही तर आंधळाच बनतो. जी इंद्रिय काम करत नाही ती कामातूनच जातात. हा निसर्ग नियम आहे. त्यामुळे अंधारात राहिले तर त्यांना ते आंधळे होऊनच जगतात ते. किती समर्पक शब्द आहेत. इतकेच नाही तर ज्याला प्रकाश म्हणतात अशी एखादी वस्तू आहे, एखादी वस्तू अस्तित्वात असू शकते, याबद्दलही त्यांना शंका वाटते. पुढे म्हणतात, मन हे एक असे साधन आहे की ज्याच्यामुळे मनुष्याला प्रकाश मिळू शकतो. या अंधार कोठडीतील कैद्याची तथापि या अंधार कोठडीतील कैद्याच्या मनाची अवस्था अशी नाही की त्यांचे मन या बाबतीत एक साधन ठरेल. कारण त्या अंधारातच राहिल्यामुळे ते मनही आंधळच झालेलं आहे. तर आंधळ म्हणजे डोळेच आंधळ, म्हणजे दृष्टी नाही, सम्यक दृष्टी नाही, दृष्टीच नाही त्याला. ते त्या मनाला प्रकाशाशी संपर्कच नाही आला त्याचा. त्याच्यामुळे ते मन ते साधन ठरत नाही, म्हणजे ते उपयोगी ठरत नाही ते. मग आता काय? तर मग त्याच्यावर एकच उपाय राहतो, का ह्या अंधार कोठडीतून त्या व्यक्तीला बाहेर कसं काढायचं, किंवा त्याने स्वतः काय म्हणतात मुसंडी मारून किंवा हिसडा देऊन त्याने ते कोठडी कशी तोडायची आणि बाहेर पडायचं, हेच पाहिलं पाहिजे. दुसरं काय त्याच्यावर हे नाही, उपाय नाही. आणि ज्यांना हे समजलेलं आहे त्यांनी अशा आंधळ्या लोकांना जाग करणं, डोळे देणं, दृष्टी देणं,
प्रसंगी त्यात कैदेत जाणं, कैद्यांच्या कैदेत जाणं. जसे बाबासाहेब महारवाड्यात जायचे, महाराजांना जागा काय त्यांच्यात गेले, त्यांच्या कैदेत गेले ते. तिकडे उच्च शिक्षित होऊन आले, त्यांना काय गरज पडली होती. पण नाही, त्या कोठडीत शिरल्याशिवाय हे कैदी बाहेर नाही पडायचे. आणि हिंदूंच्याही कैदेत गेले ते. या अंधार कोठडीतील कैद्यांच्या मनाची अवस्था अशी नाही की त्यांचे मन या बाबतीत एक साधन ठरेल. त्यांच्या मनाची अवस्था त्यांना केवळ दृष्टी असल्यामुळे अंधारासारखी एक वस्तू अस्तित्वात आहे दाखवण्यापुरता अगदी थोडा प्रकाशच आत येऊ देते. म्हणजे फक्त अंधार कोठडीत असलेल्या माणसाला एवढं जरी कळालं की आपण अंधार कोठडीत आहोत, तरी तो प्रकाश आहे म्हणतात. इतक्या बारीक सारीक गोष्टी सांगितल्या की म्हणजे असं असं म्हणतात ना, अज्ञानी माणसाला आपण अज्ञानी आहोत हे कळालं का तिथून त्याच्या ज्ञानाची सुरुवात होते. ते गुलामाला गुलामाची जाणीव हा, करू दे. गुलामाला तो गुलाम आहे हे जरी कळालं तरी तो गुलामगिरीतून बाहेर पडू शकतो. म्हणून त्यांना ते गुलामाला गुलामीची जाणीव करून देण्यासाठीच प्रसंगी धोपाट्या घालाव्या लागतात. म्हणून बाबासाहेबांची भाषा कठोर होती. लोकांना प्रश्न पडतो की एवढं कठोर का बोलायचे ते. घाबरायचे त्यांना लोक. शत्रू तर घाबरायचे, पण जवळचे लोक पण घाबरत होते. आणि शत्रू तर इतका त्यांचा द्वेष करत होते की बाबासाहेब म्हणायचे की मी यांच्या नंदनवनातला सर्प आहे, यांच्या बागेतला सर्प आहे असं यांना वाटतं. म्हणजे किती कठोर भाषा असेल. परंतु त्यांना अंधारातल्या लोकांना, अंधार कोठडीतल्या लोकांना एवढंच फक्त जाणवून द्यायचं होतं की तुम्ही अंधारात आहात. ही आकलन शक्ती एकदा आली, जागी झाली, आता सती जागृतीमधून हेच होतं, आकलन शक्ती वाढते. म्हणजे ही जागृतीची प्रक्रिया बरं काही, आता ही सतीची प्रक्रिया. आता इथं शब्दप्रयोग तसे जरी नसले तरी तेच आहे त्याच्यात. अजून एक फार इंटरेस्टिंग गोष्ट त्यांनी सांगितली. परिव्राजक हो, या कैद्यांची स्थिती जितकी दिसते तितकी निराशाजनक नाही, हे लक्षात घ्या. माणसात इच्छाशक्ती या नावाची एक शक्ती असते. जेव्हा योग्य हेतू निर्माण होतात तेव्हा या इच्छाशक्तीला जागृत करता येते व तिला गती देता येते. ही जागृती आणि गती हे दोन्ही आपण गोष्टी आपण इथे करतो. ही आपली प्रॅक्टिस आहे. आपल्या इच्छाशक्तीला जेव्हा योग्य हेतू निर्माण झाला पाहिजे, म्हणजे संकल्प. जेव्हा योग्य हेतू निर्माण होतात तेव्हा या इच्छाशक्तीला जागृत करता येते व तिला गती देता येते. कोणत्या दिशेने इच्छाशक्तीला गती द्यावी ही पाहण्या इतकी जरी हे पाहण्या इतका जरी प्रकाश माणसाला मिळाला तरी तो मनुष्य अशा प्रकारे आपल्या इच्छाशक्तीला गतिमान करू शकेल की शेवटी त्याची इच्छाशक्ती त्याला बंधमुक्त करील, अंधार कोठडीतून बाहेर काढील, कैदेतून बाहेर काढील. मनावर कोरून ठेवले पाहिजे ते शब्द. अशा प्रकारे मनुष्य जरी बंधनात असला तरी तो बंधमुक्त होऊ शकेल. शेवटी स्वातंत्र्याकडे नेणारी पावले टाकल्यास तो कोणत्याही क्षणी स्वातंत्र्याकडे नेणारी पावले टाकण्यासाठी तो कोणत्याही क्षणी सुरुवात करील. म्हणून आपलंही काम फक्त प्रचाराचं आहे. जो माणूस ऐकेल, जो माणूस प्रॅक्टिस करील, तो त्याला वाटेल तेव्हा सुरुवात करील. आपण हे वाट पाहायची गरज नाही. आता आपण सांगितलं ना, कधी ऐकलं, कधी रिस्पॉन्स दिलं, कधी थँक्यू म्हणल, आणि कधी आपल्या गोटामध्ये येईल, गटामध्ये येईल, काहीच गरज नाही. आपल्याला कोणताच गटही स्थापन करायचा नाही आणि आपल्याला कोणता संघही स्थापन करायची गरज. संघ आपोआप स्थापन होतो.
संघ, जागृत लोकांचा संघ आपोआप स्थापन होतो आणि तो कधी एकत्र नसतो. तो कधी एकत्र नसतो, असं माझं मत आहे. म्हणून आता बुद्धांनी जर भिक्षूंना सांगितलं की चरत भिक्खवे चारिकांग बहुजन हिताय बहुजन सुखाय, तुम्ही तुम्ही फिरत राहा असं जर त्यांना सांगितलं, तर ते भिक्खू एकत्र कुठं होते मग? ते भिक्षू एकत्र कुठे होते? म्हणजे संघ असा दिसेल असं असं नाही. ते लोक दिसतील एकत्र बसले, सभा घेतल्यात आणि गाजावाजा झालाय आणि काय म्हणतात, धुराळा उडाला, नुसता धुराळा उडवला, त्याला संघ संघ नाही म्हणत. ते संघटना झाल्या, युनियन. आणि त्या युनियन मध्ये लिमिटेड उद्देश असतात आणि तो उद्देश साध्य झाला, तो हेतू साध्य झाला की ती युनियन फुटते. त्याच्यात काय मतभेद निर्माण झाले की युनियन संघटना फुटतात. ज्याला जसं पाहिजे त्या मार्गाने ते जातात. संघ कधीच फुटत नाही. बुद्धांचा संघ कधीही फुटलेला नाही. हे हिनयान, महायान, वज्रयान, तंत्रयान, अमुक बुद्धिजमन, तमुक बुद्धिजम, थाई बुद्धिजमन, श्रीलंकन बुद्धिजमन, चायनीज बुद्धिजमन, जपानीज बुद्धिजम, हे अं, अं, कालिक आहेत. म्हणजे तेवढ्या काळापुरते आहेत आणि ते स्थानिक आहेत. बुद्धाचा संघ स्थानिक नाही, तो अकालिक आहे. आणि तो अं, 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 म्हणजे कुठला कुठल्या कुठल्या बंधनातला नाही. तो तो ग्रुप नाही. ते एक तत्व आहे, ते एक प्रिन्सिपल आहे. तो जगाला दुःखातून मुक्त करण्याचं ती एक यंत्रणा आहे, सुप्त यंत्रणा आहे. म्हणून बुद्ध कधी मरत नाही. बुद्धाला मरणच नाही. बुद्ध मेले की माणसं मेली. कारण बुद्धत्व हे माणसातलं आहे, माणसातली उच्च अवस्था आहे. बुद्ध कधीच मरू शकत नाही. बुद्ध हे प्रत्येकात जिवंत आहेत. आपणाला आपणाला पाहिजे त्या दिशेने जाण्यासाठी आपल्या मनाला आपण वळण लावू शकतो. मन हेच आपल्या जीवनाच्या कारागृहात बंदिवान करीत असते आणि तेच आपल्याला तेथे डांबून ठेवत असते आणि पुढे चालून तेच आपल्याला मुक्त करत असते. म्हणजे मन हा सेंट्रल पॉइंट आहे. मुख्य मुद्दा मनच आहे. मनो पुब्बंगमा धम्मा मनो सेठा मनोमया, पहिलीच गाथा. मन हेच मुख्य आहे. आता मन काय आहे तेच आपण सतीच्या आधारे शोधायचा प्रयत्न करतो. मन ज्या कायेत आहे त्या कायेत उतरतो आणि आपण पुढचा मार्ग, ते तिथंच तिथंच आहे, तो तिथंच सापडतो आपल्याला. फक्त थोडासा काय म्हणतात, धडका मारायला आणि प्रसंगी सुरुंगही घ्यावे लागतात, काल आपण जसं म्हटलो. सर, जगाच्या पाठीवर मध्ये ते जग ही बंदीशाळा. जग हे बंदी शाळा, कुणी ना येते भला चांगला. ते फार शब्द महत्वाचे आहेत. कुणी चांगलं आणि वाईट नाही. कुणी चांगलं आणि वाईट नाही. वाईटाला जर वाईट म्हटलं तर मग बुद्ध अंगुलीमालाकडे गेलेच नसते. अंगुलीमालाकडे कुणी ना येते भला चांगला, जो तो पथ चुकलेला जग हे बंदी शाळा. जो तो आपल्या जागी जखडे, नजर न धावे तटापलीकडे. उंबरातले, उंबर उंबर असतं किडे ना. किडे पकडे. हा, उंबरातले किडे मकोडे उंबरी करीती लीला, तेच त्यांचं जग आहे. तिथंच ते लीला करतात, तिथंच त्यांचे सगळं चाललेलं असतं. तिथंच ते असतात, तिथंच निर्मिती करतात, अनेक किड्यांना जन्म देतात, तिथंच जन्म देतात आणि तिथेच मरतात आणि तिथंच सगळ्या लीला त्यांच्या चाललेल्या असतात. उंबरातले किडे मकोडे उंबरी करती लीला जग हे बंदी शाळा.
तर ते गदी माडगुळकरांना हे एक जसं बाबासाहेब म्हटले ना की अं, हिंदू धर्मावर बौद्ध धर्माचा फार मोठा प्रभाव आहे. म्हणजे आधुनिक हिंदू धर्म हा त्या प्रभावातूनच आकार घेतलेला. कारण एकीकडे जाती व्यवस्थेची बंदी शाळा पण निर्माण करायची, ते हेच लोक, हेच विचार. आणि दुसरीकडे जग हे बंदी शाळा म्हणायचं. असं कसं होऊ शकतं? म्हणून बाबासाहेब म्हणायचे की अं, माणसांना पाण्या वाचून मारायचं आणि मुंग्यांना साखर घालायची. साखर. हे लोक दांभिक आहेत, ढोंगी आहेत. दोन म्हणजे स्वतः स्वतःची फसवणूक करायची. कुठे जाणार हे लोक? दिशाच नाही. काय आपण म्हणतो ना, वारं येईल तिकडे पाठ फिरवायची, तसा प्रकार आहे. मन जी गोष्ट निर्माण करते ती ते नष्टही करू शकते. जर मनाने माणसाला बंधनात टाकले असेल तर तेच मन योग्य दिशेने वळवल्यास त्याला बंधमुक्त करू शकते. हे सगळं स्पष्टीकरण सम्यक दृष्टीमध्ये देतात बाबासाहेब. सम्यक दृष्टी म्हणजे काय? ते ही संपला विषय. संपला विषय. ही सम्यक दृष्टी आली तर माणूस तसा संकल्प करल, तेच बोलल, तेच कर्मांत करील, तशीच लाईफस्टाईल होणार, तसेच प्रयत्न चालणार. या सगळ्याच तसंच भान असणार आणि त्याचा परिणाम म्हणून माणूस समाधीमध्ये येणार, दुःखमुक्त होणार, बुद्ध होणार. आज आपण या ठिकाणी थांबूया. तर हे बोला. धम्मचक्र प्रवर्तन सूत्र जे आहे त्याचा बाबासाहेबांनी हा स्वर अनुवाद केलेला आहे. अनुवाद नाही, हे विश्लेषण आहे, अनालिसिस आहे. धम्मविचय म्हणतात त्याला. धम्मविचय म्हणजे तुम्ही कॉपी पेस्ट नाही करत, कारण ती जागृती आहे. जागृती म्हणजे दिसणाऱ्या गोष्टीच जागृतीपूर्वक अनालिसिस करते. ही ही गोष्ट ही आहे, अशी आहे, एवढं म्हणण्यात काही म्हणजे काय फार मोठी गोष्ट नाही ना. हे असं आहे आणि असं आहे, हे असं आहे, हे असं मी दुसऱ्याला सांगतो, ह्याच्यात काय विशेष नाही. ही कॉपी पेस्ट आली, इकडची माहिती तिकडे पुरवणं झालं. परंतु हे अनालिसिस आहे. आता हे सम्यक दृष्टीचं स्पष्टीकरण त्या सूत्रात पण आलं नाही. सम्यक दृष्टीचं हे स्पष्टीकरण, व्यावहारिक स्पष्टीकरण, सामान्य माणसाला उपयोगी पडणारं स्पष्टीकरण, हे तर ग्रंथात पण आलं नाही. म्हणून बाबासाहेब म्हणतात की ते आपल्याला मूळ बुद्ध शोधावा लागेल. आणि जणू काय असं म्हणतात, ते मूळ बुद्ध शोधावा लागेल आणि पुन्हा त्याचा या ग्रंथांचा अन्वयार्थ काढावा लागेल, दुसरे अर्थ त्यातून त्यातून असं खोदून काढावं लागतं. चला, ज्यांना बोलायचं त्यांनी माईक ऑन करा आणि अं, मध्ये गॅप नाही सोडायचा, शक्य बोलण्याच्या तयारीत राहायचं, कारण हे म्हणजे रेकॉर्डिंग चालू आहे. हा, बाबासाहेबांना सांगितलं म्हणजे जे लिहिलंय, जे ग्रंथ आहे त्याच्यावर पण विश्वास ठेवू नका, हे ग्रंथ असंच ना. जे ग्रंथ लिहिले त्याच्यावर पण विश्वास ठेवायचा नाही, अनालिसिस करायचं. त्याचं परीक्षण करायला सांगितलंय. असं नाही, बाबासाहेबांनी असं नाही म्हटलं का मी या ग्रंथात असं लिहिलं नाही, असं ते असं स्वीकारा. म्हणूनच ह्याच ग्रंथात बुद्ध आणि त्यांचा धम्म, बुद्ध अँड हिज धम्म, या ग्रंथातच बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे की कोणताही धर्मग्रंथ बिनचूक नसतो. बिनचूक ना. धर्मग्रंथ असं त्यांनी वेगळ्या शब्दात मांडलंय. धर्मग्रंथ हे प्रमादातीत आहेत, बिनचूक आहेत, असं मानणं अधम्म आहे, तो धम्म नाही.
असा असं त्यांनी तो शब्द प्रयोग केलेला आहे. त्यातलं जे बरोबर. अधम्म जे प्रकरण आहे, त्या हा. अधम्म प्रकरणामध्ये त्यांनी हे शब्द प्रयोग केलेले आहेत. बोला पुढे. तुम्ही बोलण्याच्या, ज्यांना बोलायचं त्यांनी माईक ऑन करा आणि बोला. म्हणजे मध्ये गॅप सोडला तर ते रेकॉर्डिंग मध्ये गॅप राहणार. हा. जेव्हा एक अर्थ येही शिकू या आणि पहा. या आणि पहा. बरोबर. हा. अनिल, काय म्हटलं तुम्ही? हे रेकॉर्डिंग व्हायला पाहिजे होतं रेकॉर्डिंग चालू आहे. आताच. चालू आहे. अच्छा अच्छा अच्छा. ते कुठलाही दंभ प्रमादित धर्मग्रंथ हा बिनचूक नाही, प्रमादातीत नाही. धर्मग्रंथ प्रमादातीत आहे असे मानणे अधम्म आहे, असा शब्द प्रयोग आहे तो. हा बरोबर बरोबर. मला वाटलं रेकॉर्डिंग झालं नाही. खूप सुंदर सर. हो. खूप चांगल्या प्रकारे लक्षात आणून दिलं. धम्म आहे हा. बरोबर. थांबायचं का या ठिकाणी? हा. बनतेजी, काय बोलायचंय का? सर मग ऐकतोय फक्त. आज म्हणजे जे बोलतायत ते सर्व ऐकून घ्यायचंय. अजून एक त्यांनी शब्द प्रयोग त्यात केलेला आहे इंग्रजी ग्रंथामध्ये. तो रीडिंग बुक्स ऑफ धम्म इज नॉट धम्म. धम्मग्रंथ वाचणे म्हणजे धम्म नाही, असं एक टायटल आहे बुद्ध बाबासाहेबांच्या ह्या ग्रंथामध्ये. आणि हे व्हॉट इज नॉट धम्म याच्या अंतर्गत हे विश्लेषण आहे. आणि मी मगाशी जे म्हणत होतो, धर्मग्रंथ प्रमादातीत आहेत असे मान्य अधम्म आहे. बिलीफ इन इनफॉलिबिलिटी ऑफ बुक्स ऑफ धम्म इज नॉट धम्म. म्हणजे धर्मग्रंथ हे बिनचूक आहेत, इनफॉलिबल आहेत, अशी अशी श्रद्धा ठेवणं, असं मानणं. जसं आता काही धर्मग्रंथ हे त्याला तुम्ही शंका, त्याच्यावर प्रश्न नाही निर्माण करू शकत, असे धम्मग्रंथ, असा धम्मग्रंथ नसतो कोणताही. बरोबर. धम्मग्रंथावर कोणताही जागृत माणूस प्रश्न निर्माण करू शकतो. कोणताही जागृत माणूस ज्याला समज आहे तो. म्हणजे अर्थात वेडपट माणसानं त्याच्यावर प्रश्न निर्माण करावे असा आहे त्याचा अर्थ नाही, कोणी पण. कारण मग त्याला फक्त विरोध करायचा असतो. परीक्षणासाठी तुम्ही प्रश्न निर्माण करू शकता, पुनर्विचार करण्यासाठी. कारण हे हे लिहिणारी दुसरी माणसं आहेत ना, हे बुद्ध नाहीत ना. हे बुद्ध नाहीत टीका ना. म्हणून नाही sir. हा, टीका टिप्पणी म्हणून नाही बोलत, टीका पण टिप्पणी नाही, त्याचा शोध घेण्यासाठी. काय काय माणसं असं म्हणतात की धर्म वाचण्यासाठी माणसं मिळतील चालतील, पण धर्म वाचला पाहिजे, असं पण काय बोलतात लोक. पण धर्म धर्म तेव्हाच वाचतो जेव्हा धर्माचं आचरण करणारे लोक असतात. हा. धर्माची प्रॅक्टिस करणारे, धर्म जगणारे जे लोक, धम्म जगणारे जे लोक असतात ना, ते धम्म वाचवतात. पुस्तकात धम्म नाही. बरोबर. पुस्तकामध्ये धम्म लिहून ठेवला आणि पुस्तक वर्षानुवर्ष बंद असली लायब्ररीमध्ये, तर काय अशी कितीतरी लायब्ररी पडलेल्या आहेत. त्याच्यातले काही काही लायब्रऱ्यांमध्ये नवी पुस्तकं वर्षानुवर्ष नवीच राहतात. म्हणजे धर्मात पण करेक्शन करायला पाहिजे वेळेनुसार. धम्मात करेक्शन नाही होत. धम्म म्हणजे सत्य आहे, सत्यामध्ये करेक्शन नाही होत. सत्य हे सत्यच आहे, ते काय कोणाच्या सांगण्यावर नाही. पण धम्माविषयी मत मांडणारे, धम्माविषयी लिहिणारे,
धम्माविषयी सांगणारे, प्रचार करणारे ते लोक, त्या सगळ्यांना धम्म समजलेलाच असतो, सत्य समजलेलंच असतं असं नाही ना. काही कॉपी पेस्ट करून ते सांगू शकतात पुढे. कॉपी हा पेस्ट. सर, धम्म हा सत्य आहे. हे जे धम्म आहे हा सत्य आहे. हो आणि या धम्माबद्दल मी काय बोलतोय, म्हणजे आपले जे काही लोक प्रामाण्यवादी असं मानतात की काही धर्म ते देवानं लिहिलेलं येतं, आणि तो धर्म वाचण्यासाठी माणसं मिली तरी चालतील, या धर्माबद्दल बोलतोय मी. तो त्यांचा प्रश्न हा आहे, तो आपला प्रश्न आहे, हा, तो आपला बरोबर. विषयच नाही. तो ते हो. मुळात आपला इतर मुळात धर्म. आपला विषय असा आहे का, असा हा आहे, हा हा हा. मुळात आपला विषय असा आहे की नुसते ग्रंथ वाचून हो ते जर अंगीकारले नाही, ते जर हो आपल्या जीवनात उतरवले नाही, हो. तर त्याचा काही फायदा नाही. काहीच फायदा आपण आज आपण बसलोय, चर्चा करतो आहोत, हो परंतु हे जर आम्ही आमच्या स्वतःच्या जीवनामध्ये त्याचा उपयोग नाही केला नाही केला. किंवा त्याला फॉलो नाही केलं, तर हो त्याचा फायदा नाही ना. बरोबर आहे. आणि जे लोक अंगीकार करतील ते धर्म जिवंत ठेवतील, बरोबर आहे सर. कारण त्यांच्याकडे पाहूनच लोक धम्म महत्वाचा आहे हे लक्षात घेतील, धम्म ही उपयोगाची गोष्ट आहे लक्षात घेतील. बरोबर. किरण सर, आणि धनके सर. आणि सर, एवढ्या दिवस असा माझा अनुभव आलाय, एवढ्या दिवस जे आपण धम्माच्या मार्गावर चालत असून बी मुक्ती मुक्ती लवकर भेटत नाही, तर ह्याचा असं अनुभव आलाय मला. कारण अनेक काम असतात आपल्या दिवसभर. आता आपण हा वर्ग ऐकला, त्यानंतर आपण वेगळ्या कामामध्ये व्यस्त असतो दिवसभर, आणि त्यामुळे आपल्याला हा मार्ग थोडा उशिरा सापडतो, इतर कामामुळं सातत्य लागून राहत नाही, त्यामुळे कदाचित उशीर लागतो पण त्याच्या समजण्यासाठी. त्या सगळ्या कामामध्ये हे पण एक काम आहे, हे पण आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. आणि सगळ्यात महत्वाचं हे काम आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं जे काम आहे तिथं आपल्याला वेळ नाही असं होऊ शकत नाही. बरोबर. हे सगळ्यात महत्वाचं काम आहे. समजा आता आपण असा विचार केला की आता काहीतरी फार मोठं संकट आपल्यावर आलेलं आहे, फार मोठं संकट आलंय का, ते जिथं आता जगण्या मरण्याचा प्रश्न आहे, फार मोठं संकट आलेलं आहे. तिथं आपण असं म्हणू का आता, नाही मला बाकीचे काम आहेत हे नंतर बघू आपण, असं होईल का? हं? तसं नाही म्हणा. कोरोनाचं संकट आलं आणि सगळ्यांना सांगितलं की बाहेरच पडायचं नाही, आणि जे बाहेर सापडतील आणि ज्यांच्या अंगात ताप असेल त्यांना लगेच क्वारंटाईन केलं जाईल, कुठेतरी डांबून टाकलं जाईल. तर माणसं असे नाही म्हणजे, नाही नाही मला फार काम आहे मी जाईलच बाहेर. ते फार मोठं उदाहरण आहे. तर तसं हे धपाटे काय हा धपाटे खायचं काम आहे हा पोलिसांचे. हा. नाही नाही, नुसतं पोलिसांचेच हे नाही, तुम्ही बाहेर गेले आणि बाहेर चेकिंग चालायचं है ना, बाहेर चेकिंग चालायचं, आणि जर कुणी असा सापडला, नुसतं ते कपाळावर ते काय हे लावायचे नसते ताप हं. पाहण्याचं, ते असं लांबून जरी पाहिलं किंवा असा अं, आता ते टेस्ट करण्यासाठी ते नाकात हे घालून ते पण करायचे, घशात हे घालून. असा कोणी सापडला आणि त्याला जर सापडला हा बाधित आहे, तर ते परत घरी जायचंच नाही आता तू, लगेच तिकडं. लोकांनी पोलिसांचा खूप मार खाल्ला होता. ते खाल्लं. म्हणजे कसं आहे की जी गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे, जिथं जगण्या मरण्याचा प्रश्न असतो, तिथं माणसाला तिथं माणसाला त्याला महत्व द्यावंच लागतं. सगळी कामं बाजूला टाकायची, सगळी कामं बाजूला टाकायची. बाबासाहेबांनी पण अस्पृश्यता निवारणाचा त्यावेळेला ते हेच बोललेले आहेत की हा जगण्या मरण आमच्या जीविताच्या साफल्याचा प्रश्न आहे, आमच्या जीवनाचं काय करायचं हा प्रश्न आहे, आमच्या भावी पिढ्यांचा प्रश्न आहे. आम्हाला दुसरं काहीच काम करायचं नाही, एकच काम करायचंय. इथपर्यंत त्यांची तयारी झाली होती, म्हणून त्यांनी दुसरं दुसरं कोणतंच काम हातात घेतलं नाही. आणि जे काम हातात घ्यायचे ते
ह्या उद्देशाला धरूनच असायचं. बरोबर. मग आणि त्यांचा अभ्यास असतो. यासाठी करायचं. हा हे यासाठी करायचं की तुम्ही आमची राखरांगोळी केलेली. हा तुम्ही आमची राखरांगोळ केली ना आणि आम्हाला आमच्यावर तुम्ही आम्हाला कलंकित केलं ना, तुम्ही डाग लावला ना तुम्ही आम्हाला अस्पृश्यतेचा, तो आम्हाला धुवून काढायचा. आम्हाला दुसरं काहीच काम करायचं नाही. हे आमच्या जीवनाचं अत्युच्च ध्येय आहे. आणि बाबासाहेबांनी अभ्यास केला ह्याच्यासाठी, चळवळ केली ह्याच्यासाठी, संस्था स्थापन केल्या ह्याच्यासाठी, कायदा शिकले ह्याच्यासाठी, राजकारणात उतरले ह्याच्यासाठी, धर्मांतर केलं ह्याच्यासाठी, सगळ्याच गोष्टी ह्याच्यासाठी केल्या त्यांनी. एकच उद्देश. जसं कळायला लागलं त्यांना, लहानपणी हुड होते असं म्हणतात, ते फार हुड होते लहानपणी, फार चंचल होते. जसं समजायला लागलं तेव्हापासून मरेपर्यंत एकच काम, एकच ध्येय. म्हणून 65 वर्षात एवढं काम झालं ते लुंग्या सुंग्याचं जनकल्याण, काम. हा जनकल्याण, समाजाचं कल्याण, समाजाचं हित. लुंग्या सुंग्याचं काम नाही. थांबूया आपण या ठिकाणी.